नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. पुन्हा एकदा सगळ्यांचं सह्याद्री दर्पण या परिवारामध्ये स्वागत. आणि आपण म्हटलं होतं 2-3 दिवस आपण ज्या का बातम्या जे का विश्लेषण केलं होतं, आमदार महेंद्र शेठ थोरे यांची बदललेली भूमिका आणि त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये असणारी शिवसैनिकांची खतखत, नेत्यांची खतखत याच्यावर बैठक पार पडली. त्या बैठकीला ज्याने ही सगळी खतखत मांडली होती ते तालुका प्रमुख संदेश पाटील हे उपस्थित नव्हते त्या बैठकीला. परंतु संदेश पाटील यांची नाराजी दूर करण्यात येईल असं आमदारांनी त्या बैठकीत सांगितलं होतं. आणि अखेर त्यांची जी बैठक आहे ती माझी माहिती अशी की झालेली आहे. म्हणजे मी बोलतो आहे, आज बुधवार आहे आणि बैठक मला वाटतं मंगळवार या दिवशी पार पडलेली आहे. ही बैठक मुंबईत पार पडलेली अशी देखील माझ्याकडे माहिती आहे. मी संदेश पाटील यांच्याकडे या बाबतीत बोललो होतो की नेमकी तुमची आणि आमदारांची बैठक होणार आहे आणि या बैठकीवर तुम्ही देखील भाष्य करा, कारण तुम्ही हा सगळा मुद्दा लावून धरला होता. विशेषतः शिवसैनिकांची खतखत संदेश पाटील यांनी बोलून दाखवली होती आणि शिवसैनिकाची बाजूच त्यांनी गेली काही 8 दिवस लावून धरली होती. आता ती बैठक पार पडलेली आहे असं आपण समजूया. आणि या बैठकीत नेमकं काय घडलं याचं हे जरी आपल्या ताब्यात आपल्याकडे जरी नसलं तरी काही गोष्टी आपल्या देखील आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. 2 तास ही बैठक चालली होती आणि जे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जी बैठक पार पडली त्याच धर्तीवर ही बैठक तशीच संदेश पाटलांकडून तालुक्यातली सगळी परिस्थिती जाणून घेतली आमदारांनी, शिवसैनिकांची खतखत जाणून घेतली आणि आगामी काळात कशाप्रकारे आपण काम करतोय, नेतृत्व काम करतोय आणि तुम्हाला देखील कसं काम करायचं आहे याच्यावर साधक बाधक मोठी चर्चा झाली. दरम्यान संदेश पाटील यांनी आणखीन एक पोस्ट केली होती की मी शिवसैनिकांशी संवाद साधेल, बोलेल आणि शिवसैनिकांची व्यथा मांडेल किंवा वेगळा कुठला निर्णय मला तर घ्यायचा असेल तर त्या बैठकीत मी बोलेल. आता ती बैठक संदेश पाटील यांनी बोलवलेली आहे असा बॅनर तर आपल्याला सोशल मीडियात बघायला मिळाला, पण ती बैठक कधी होते की होणारच नाही माहीत नाही आहे. कारण त्या संदेश पाटील जेव्हा बोलतील त्यानंतर त्यांची भूमिका आपल्यासमोर येईल. आता बैठक तर पार पडलेली आहे, परंतु शिवसैनिकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. ज्या शिवसैनिकांनी संदेश पाटील यांच्या भूमिकेला समर्थन केलं, पाठिंबा दिला, त्यांच्या मागे ठामपणे भूमिका घेतली, 39-40 राजीनामे संदेश पाटील यांना पर्सनल फोन करून सांगितलं, व्हॉट्सअपला पाठवलं आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही देखील समदुःखी आहोत, आमच्यावर देखील अन्याय होते पक्ष नेतृत्वाकडून आणि तुमची भूमिका योग्य आहे. आता आणि हे 40 लोकच नाही आहेत, तसे शेकडो शिवसैनिक आहेत, 36शीमधले, खालापूर तालुक्यामधले, कर्जतमधले असतील. ह्या सगळ्यांनी संदेश पाटील यांच्या भूमिकेला समर्थन, पाठिंबा सगळंच केलं होतं. आता ह्या सगळ्यांची आशा ही सगळी संदेश पाटलांवरच आहे. आता संदेश पाटील यांची बैठक झाली असेल तर ती शिवसैनिकाला माहिती नाही आहे, नंबर 1. नंबर 2, संदेश पाटील यांना बैठक घ्यायचीच होती आमदारांसोबत, तर ह्या शिवसैनिकांशी विचारविनिमय करणं गरजेचं होतं. ते त्यांनी केलं आहे का, तर माझी माहिती अशी आहे की त्यांनी केलेलं नाही आहे. मग ज्या शिवसैनिकांनी पडत्या काळात भले त्यांनी जाहीर भूमिका संदेश पाटलांनी घेतली, परंतु त्यांना दृश्य अदृश्य सगळ्या स्वरूपात ज्यांनी पाठिंबा दिला, ज्या शिवसैनिकांनी त्यांना समर्थन केलं, पाठिंबा दिला आणि आपली भूमिका संदेश पाटील यांच्यासोबत जोडली, त्यांची निराशा तर झाली नाही ना. या निमित्ताने असा एक प्रश्न उपस्थित होतो आहे. संदेश पाटील यांना आगामी राजकारण सगळं खेळायचं आहे, करायचं आहे, उज्ज्वल भविष्य आहे राजकारणात त्यांना करायचं असेल तर त्यांनी ह्या सगळ्या वारकावे शिवसैनिकांना जपलं पाहिजे, त्यांच्याशी संवाद डायलॉग केला पाहिजे, त्यांची मतं जाणून घेतली पाहिजेत. परस्पर बैठक करणं हा मुद्दा नाही आहे. बैठक ते करू शकतात कारण आमदार त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे, पक्ष सोडलेला नाही आहे किंवा सदस्यत्वाचा राजीनामा शिवसेनेचा दिलेला नाही आहे. त्याच्यामुळे ते नेतृत्वाशी भेटू शकतात, बोलू शकतात. त्यांनी ही देखील भूमिका मांडली असेल, सगळ्या शिवसैनिकांची व्यथा देखील त्या आमदारांसमोर मांडली असेल. परंतु ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज 2 दिवस उलटत असताना शिवसैनिक विचारतो नेमकं काय झालं, संदेश पाटलांची भूमिका शांत का, त्यांनी तलवार मॅन केली का, अशी काय परिस्थिती संदेश पाटलांना ओढवलेली आहे की ते एकदम शांत झालेत. आक्रमक स्वभाव असणारा हा
युवा नेता आज एकदम अचानक शांत का झाला, असं आमदारांनी काय जादू केली, वेगवेगळ्या अर्थ संशयाची सोयी वेगळ्या निर्माण होऊ शकतात. परंतु याचे खुलासे संदेश पाटलांनीच करणं गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांचा मोठा नाराजीचा एक स्फोट उद्रेक हा संदेश पाटलांसोबत होता. त्यांनी समर्थन केलं होतं, जाहीर पाठिंबा दिला होता. अगदी त्यांनीच सांगितलं होतं की अमेरिकेहून देखील फोन आला. इतका जनसमर्थ तो तुमच्या मागे उभा असेल तर त्याला आता तुम्ही दिशा दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यावर होणारा पक्षामधला जो अन्याय आहे तो तुम्ही दूर केला पाहिजे नेतृत्वाच्या माध्यमातून. बैठक झालेली आहे असं आता गृहीत धरतो आपण. तर मग संदेश पाटील यांनी आता माध्यमांशी बोललं पाहिजे, आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. शिवसैनिकाच्या मनात अनेक गोंधळलेले प्रश्न आहेत, अनेक गोष्टी त्याला विचारायच्या आहेत. त्या त्यांनी क्लिअर केला तर संदेश पाटील यांच्यावरचा जो विश्वास आहे तो दृढ होऊ शकतो. अन्यथा अविश्वासाचं वातावरण कायमस्वरूपी राहू शकतं. याची देखील काळजी संदेश पाटील यांनी घेणं गरजेचं आहे. संदेश पाटील हा तरुण चेहरा आहे, धडपडणारा चेहरा आहे, रोखठोक बोलणारा आहे. हे जरी सगळं असलं तरी कार्यकर्त्याला त्यांच्याकडून बऱ्याचशा या निमित्ताने अपेक्षा होत्या, आहेतच. त्या आता पूर्तता होते का? कारण हे अविश्वसनीय जे मळब आहे ते दूर करून त्यांनी आपली भूमिका माध्यमांशी देखील बोललं पाहिजे आणि शिवसैनिकांशी देखील त्यांनी 1 to 1 बोलणं गरजेचं आहे. त्यांनी असं शांत राहून जमणार नाही. कारण शांततेत बऱ्याच गोष्टी मग चर्चेना अनेक उधाण येतात, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. असा एक संदेश या निमित्ताने आपण देऊया. संदेशला संदेश या निमित्ताने देतोय.